नमस्कार रसिक हो. दिवाळी म्हणजे सुखाच्या क्षणांचं दान देणारा उत्सव. ह्या उत्सवात आपल्याही वाट्याला विसाव्याचे, आनंदाचे, सुखाचे काही क्षण यावे म्हणून साहित्य उत्सवच्या कलावंतांनी दर्जेदार साहित्यिकांनी लिहिलेल्या कथांचा नजराणा आपल्यासाठी आणलाय दीप उत्सव दिवाळी अंकात. कथासंग्रह 20वा, निर्मिती साहित्य उत्सव, दिग्दर्शन सुनीता निगम, सूत्रसंचालन ऋतुजा खारकर, तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे आणि विद्या पाटील. आनंद घेऊया आणि ऐकूया कथासंग्रह 20वा. नमस्कार. आपल्या साहित्य उत्सव परिवाराच्या दीपोत्सव या बोलक्या दिवाळी अंकातील 20वा हा पररचित कथासंग्रह ऐकणाऱ्या तमाम रसिक श्रोत्यांचे आणि माझ्या मित्रमैत्रिणींचे मी ऋतुजा खारकर सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या साहित्य उत्सव परिवाराचा हा दिवाळी अंक सगळ्यात न्यारा. आपल्या साहित्य उत्सव परिवाराचा हा दिवाळी अंक सगळ्यात न्यारा. बोल का हा दीपोत्सव साहित्याने नटला साऱ्या. हिंदी मराठी गाण्यांबरोबर लेखकथा कविता आहे. हिंदी मराठी गाण्यांबरोबर लेखकथा कविता आहे. साहित्य कृती आणि कलेचा हा अंक अनोखा संगम आहे. हा अंक अनोखा संगम आहे. श्रोते हो, आपल्या सर्वांना साहित्य उत्सव परिवाराकडून दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दीपोत्सव या आपल्या बोलक्या दिवाळी अंकातील 20वा या पररचित कथासंग्रहातील आज पहिली कथा आपण ऐकणार आहोत. ही कथा आहे एका कलाकाराची, एका कलावंताची. ज्याप्रमाणे कुठलाही कलाकार हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, तो गरीब किंवा श्रीमंतही नसतो. न त्याची कुठली जात असते, न त्याचा कुठला धर्म असतो. कलावंताचा फक्त एकच धर्म आणि एकच जात असते, आणि ती म्हणजे कला. जर हा कलावंत आपल्या कलेत पारंगत असेल, जर तो कुशाग्र बुद्धीचा असेल, प्रसंगावधान राखण्याचे कौशल्य त्याच्याकडे असेल आणि मेहनत करण्याची जिद्द आणि तयारी त्याच्याकडे असेल, तर तो काय काय करू शकतो याचंच एक उदाहरण देणारी ही कथा आहे. तर वेळेचा विलंबही न करता आपण ऐकूया ही कथा. ही कथा आपल्याला सांगण्यासाठी येत आहेत संगीता घुले. मी संगीता घुले, अमेरिकन लेखक W. जेकब यांची एक कथा सादर करीत आहे. कथेचे नाव आहे कुशल कारागीर. खूप खूप वर्षांपूर्वी एक अतिशय बुद्धिमान व पराक्रमी राजा होता. राजाचं आपल्या प्रजेवर खूप प्रेम होतं. आपली प्रजा सुखी, आनंदी व भयमुक्त असावी याकरिता राजा नेहमी दक्ष असे. राज्यात सर्व काही अलबेल आहे की नाही हे तपासण्यासाठी राजा वेषांतर करून अधूनमधून राज्याची पाहणी करीत असे. एके दिवशी राजा असाच आपल्या विश्वासू मंत्र्याला सोबत घेऊन व वेषांतर करून राज्याची पाहणी करायला निघाला. वाटेत ते एका विहिरीजवळून जात असताना त्यांना मुलींचा एक घोळका दिसला. त्या साऱ्या जणी गप्पांमध्ये रंगून गेल्या होत्या. त्या मुलींमध्ये एक अतिशय सुंदर व देखणी मुलगी होती. तिचे ते मोहक रूप पाहून तर मैत्रिणी तिला म्हणाल्या, अगं, तू एवढी सुंदर दिसतेस, एवढी सुंदर दिसतेस की राजा देखील पाहता क्षणीच तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. ती मुलगी म्हणाली, राजाशी? मी तर केवळ अशाच तरुणाशी लग्न करेल की ज्याच्या हातात काहीतरी कला असेल. राजाचा काय भरवसा? परचक्र आलं तर राजाचा पराभव होऊ शकतो आणि त्याचं राज्यही नष्ट होऊ शकतं, पण एखाद्या कलाकाराची कला कधीच नष्ट होऊ शकत नाही किंवा तिची कोणी चोरीही करू शकत नाही. नेमके त्याच वेळी त्या मुलींचे सगळे बोलणे राजाने ऐकले. त्या मुलीच्या सौंदर्याने
आणि हुशारीने राजा खूपच प्रभावित झाला. हीच मुलगी माझी राणी होण्यासाठी अगदी योग्य आहे याची राजाला खात्री पटली. त्याला त्या मुलीचे म्हणणे पटले. आपण एखादं हस्तकौशल्य आत्मसात करायला पाहिजे असे राजाने ठरवले. त्याने कापड विणण्याची कला शिकून घेण्याचा निश्चय केला. राजास तो मनात यायचा अवकाश. राजाच्या आदेशानुसार मंत्र्यांनी ताबडतोब सगळी व्यवस्था केली. राजा हातमागावर कापड विणायला शिकू लागला व बघता बघता तो त्या कलेत अगदी तरबेज झाला. काहीच दिवसात राजा एक कुशल विणकर बनला. राजवाड्यात सगळेजण राजाच्या कलाकुसरीचे खूप कौतुक करू लागले. एके दिवशी राजाने मागावर मऊ तलम कापडाची अतिशय सुरेख अशी शाल विणली. वा वा, खूपच सुंदर शाल आहे ही. महाराज, तुम्ही तर आता निष्णात विणकर बनलात. ती शाल पाहून मंत्री आनंदाने म्हणाला. राजा मंत्र्याला म्हणाला, तुम्ही ही शाल घेऊन जा आणि त्या मुलीला देऊन या. राजाच्या आज्ञेनुसार मंत्री ती शाल घेऊन निघाला. त्या मुलीचा पत्ता शोधत शोधत एकदाचा तो तिच्या घरी जाऊन पोहोचला. राजाच्या मंत्र्याला पाहून ती मुलगी चकितच झाली, कारण तिला यातलं काहीच माहीत नव्हतं. तिनं मंत्र्याचं हसत मुखाने स्वागत केलं व असं अचानक येण्याचं कारण विचारलं. मंत्र्याने तिला घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्याने एका सुंदर मखमली पेटीतून ती सुंदर शाल काढून मुलीसमोर धरली व म्हणाला, राजेसाहेबांनी स्वतःच्या हातांनी ही शाल विणली आहे आणि तुमच्याकरिता भेट म्हणून पाठवली आहे. आता तरी तुम्ही महाराजांशी लग्न करायला तयार व्हाल का? मंत्र्याने सांगितलेली हकीकत ऐकून व राजाचं हे अनपेक्षित प्रेम पाहून ती मुलगी अगदी भारावून गेली. तिला राजाने खास तिच्यासाठी विणलेली शाल पाहून खूपच आनंद झाला. हे तर एखाद्या कुशल कारागिराचंच काम असू शकतं, ती मुलगी म्हणाली. होय, मी महाराजांशी लग्न करायला तयार आहे. लवकरच राजाचा त्या मुलीशी मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. राजा राणी दोघेही राजवाड्यात आनंदाने राहू लागले. काही महिन्यांनंतर राजा पुन्हा एकदा वेषांतर करून आणि आपल्या मंत्र्याला सोबत घेऊन राज्याच्या दौऱ्यावर निघाला. यावेळी राज्यात फेरफटका मारता मारता ते बरेच दूर गेले. राजवाड्यात परतताना वाटेतच अंधार झाला, म्हणून त्यांनी जवळच्या एका खानावळीत रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले. खानावळवाल्याने त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय केली, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा ते दोघेही एका अंधाऱ्या कोठडीत होते. आपल्यासोबत काहीतरी दगाफटका झाला आहे हे त्यांना कळून चुकले. हा हा हा, विकट हास्य करत खानावळवाला त्यांच्यासमोर उभा राहिला. आजपासून तुम्ही माझे कैदी झाले आहात, तो म्हणाला. काल रात्री मी तुमच्या जेवणात गुंगीचं औषध घातलं होतं आणि माझ्या नोकरांनी तुम्हाला इथे आणून ठेवलं आहे. तुम्ही चांगले धडधाकट दिसताय. मी तुम्हाला परदेशात गुलाम म्हणून विकणार
आणि भरपूर पैसे कमवणार, तो पुढे म्हणाला. त्यावर मंत्री म्हणाला, अरे दुष्ट माणसा, तुला ठाऊक आहे का आम्ही खरे कोण आहोत ते? त्याला काहीच सांगू नकोस. राजाने मंत्र्याला गप्प राहण्याची खूण केली. कृपया आम्हाला दुसऱ्या देशात पाठवू नका. तुम्हाला पैसेच हवे आहेत ना? आम्ही इथेच राहून तुम्हाला श्रीमंत करू शकतो. मी एक कुशल विणकर आहे. मी सुंदर असे कापड विणू शकतो आणि ते तुम्ही हव्या त्या किमतीत विकू शकता. राजा त्या माणसाला म्हणाला. राजाच्या सांगण्यावरून तुरुंगातच हातमाग आणण्याची व्यवस्था केली. खानावळवाल्याच्या कडक पहाऱ्यातच राजाने कापड विणायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी खानावळवाला त्यांच्या समोर हजर झाला. दाखवा पाहू मला तुम्ही काय केले आहे ते. ह्याने तर खरंच खूप छान कापड विणलंय. तुझ्या रूपाने मला सोन्याची खानच सापडली. खानावळवाला खुश होत म्हणाला. जेव्हा तुम्हाला पुरेसे पैसे मिळतील तेव्हा तुम्ही आम्हाला इथून जाऊ द्याल का? राजाने विचारले. नाही मूर्ख म्हाताऱ्या, असं कधीच होणार नाही. म्हणजे राजाने म्हाताऱ्या माणसाचा वेश परिधान केला होता. एके दिवशी राजाने पुन्हा एक सुंदर शाल विणली. ती शाल पाहून मंत्री म्हणाला, महाराज, ही तर मला तीच शाल दिसते आहे जी तुम्ही सुरुवातीला राणीसाहेबांसाठी विणली होती. होय, मी एक युक्ती करणार आहे, राजा म्हणाला. राजाने ती शाल खानावळवाल्याला दाखवली आणि त्याला सुचवलं की ही शाल तुम्ही राणीसाहेबांनाच विकायला हवी, कारण ह्या शालीची योग्य किंमत केवळ राणीसाहेबच तुम्हाला देऊ शकतात. इकडे बरेच दिवस झाले तरी महाराज राजवाड्यात परतले नाहीत, म्हणून सगळेच काळजीत पडले होते. महाराजांना कुठे शोधावं, ते कसे असतील आणि केव्हा परत येतील याची राणीला चिंता लागून राहिली होती. एके दिवशी एक माणूस राजवाड्यावर आला. मी कापडाचा व्यापारी आहे. मी माझ्याकडचे कापड फक्त राणीसाहेबांनाच दाखवीन, असे म्हणू लागला. राणीची भेट होताच त्याने ती शाल राणीला दाखवली. आपण ही शाल विकत घ्यावी अशी माझी इच्छा आहे, तो माणूस म्हणाला. ती शाल पाहताच राणीने ओळखले, ही तर महाराजांनी विणलेलीच शाल आहे. महाराज नक्कीच संकटात आहेत आणि ही शाल म्हणजे त्यांचा मला पाठवलेला संदेश आहे. अप्रतिम, शाल फारच मस्त आहे, राणी म्हणाली. आम्हाला ही शाल एवढी आवडली की आम्ही या शालीची मागाल ती किंमत द्यायला तयार आहोत. शिवाय आम्हाला अशा आणखी 2 शाली तुम्ही ताबडतोब आणून द्या. राणीने लगेचच तिच्या सैनिकांना बोलावले. आपल्याला गुप्तपणे या माणसाचा पाठलाग करायचा आहे, तिने सैनिकांना आज्ञा केली. सैनिकांनी त्या माणसाचा गुपचूप पाठलाग केला. तो माणूस ज्या खानावळीत शिरला त्या खानावळीला सैनिकांनी चहूबाजूंनी घेरले. खानावळीत छापा टाकला असता त्यांना तिथे राजाला डांबून ठेवल्याचे आढळले. राणी
व आपल्या सैन्याला पाहून राजाला खूपच आनंद झाला. ह्या दुष्ट माणसाला ताबडतोब पकडा आणि तुरुंगात टाका, राजाने सैनिकांना आज्ञा केली. नंतर राजा राणीला म्हणाला, आम्हाला पूर्ण खात्री होती की तुम्हाला आमचा संदेश नक्की समजेल व तुम्ही आमची सुटका कराल. पटतंय ना मंडळी? राजाला त्याच्या कला कौशल्याचा कसा उपयोग झाला ते. शेवटी सत्ता आणि संपत्तीपेक्षा अंगी असलेले कला कसबच श्रेष्ठ ठरले. उंजळ अर्थाने भरली तरी अर्थ अर्थांचे अनेक असतात. उंजळ अर्थाने भरली तरी अर्थ अर्थांचे अनेक असतात. अर्थ शब्दांना, अर्थ नात्यांना, अर्थ अर्थाविना अर्थहीन असतात. अर्थ अर्थाविना अर्थहीन असतात. श्रोते हो, जी कथा आज आपण ऐकणार आहोत ती कथा सुद्धा या अर्थाच्या गुंत्यात गुंतून पडलेल्या एका गोड, गोंडस आणि अतिशय निरागस असलेल्या मुलीची आहे. नेमका अर्थ शोधताना तिचा उडालेला गोंधळ हा खरोखरच काळजाला स्पर्श करून जाणारा आहे. शेवटच्या क्षणी तर नकळत तुमच्या आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारी ही कथा आहे. तर क्षणाचाही विलंब न करता ऐकूया या कथेतील ही मुलगी नेमका कशाचा अर्थ शोधत आहे. ही कथा सांगण्याकरिता आपल्या समोर येत आहेत हर्षदा गायकवाड. नमस्कार, मी हर्षदा रवींद्र गायकवाड सादर करीत आहे प्रिया जोशी यांची कथा. कथेचे शीर्षक आहे अर्थ. रखरखीत उन्हाळ्यातली ती एक घामेजलेली दुपार. 4-4:30चा सुमार झाला असावा. मी माझ्या पुस्तकांच्या दुकानात बसले होते. काचेच्या बंद दारामुळे एसीची हवा सुखद गारवा देत होती. दुकानात माझा स्टाफ सोडला तर इतर मोजकेच लोक होते. त्यांपैकी काही पुस्तकांच्या शेल्फच्या मागे पुढे फिरत होते, तर काही उगीच एखादं पुस्तक उचलून त्याची पानं उलटण्याचा दिखावा करीत होते. त्यांच्यापैकी कुणालाही पुस्तकांमध्ये काडीचाही रस नाही हे न सांगताही कळत होतं. त्या सगळ्यांचा एकच मुख्य उद्देश होता आणि तो म्हणजे एसीची थंडगार हवा खाणे. त्यांची ही स्ट्रॅटेजी मला चांगलीच माहिती होती, कारण रोज कोणी ना कोणी त्यांच्यासारखेच सो कॉल्ड पुस्तकप्रेमी दुपारच्या वेळेत माझ्या दुकानात रेंगाळत असतात. संतोष माझा कॅशियर मात्र उगीचच चुळबुळत होता. ताई, मी सांगू का त्यांना उगीच पुस्तकं हाताळू नका, पानं खराब होत आहेत म्हणून? जाऊ दे रे, थोडं ऊन कमी झालं की जातील आपोआप सगळे, मी त्याला शांत करत म्हणाले. अहो पण उगीच फुकटची हवा खातायत सगळे, तो वैतागत म्हणाला. असू दे रे, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी आपण फॅन किंवा एसी लावतोच ना, तसं समज. आणि तसंही आपण मुद्दाम त्यांच्यासाठी तर एसी नाही लावला ना. मग झालं तर तू नको उगाच स्वतःचं डोकं तापवून घेऊस. आमचं हे बोलणं चालू असतानाच एक 5-6 वर्षांची मुलगी दुकानाचं दार ढकलून आत शिरली. तिच्या मागोमाग एक मध्यमवयीन स्त्री देखील होती. ती बहुधा तिची आई असावी. ती आपल्या मुलीला हळू आवाजात काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची मुलगी मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तिचा चेहरा उन्हाने लाल झाला होता आणि कानशिलांवरून घामाच्या धारा वाहत होत्या. तिची आई तिचा घाम पुसत होती. पर्समधून पाण्याची बॉटल काढून तिला देत होती, पण त्या गोडगोंडस मुलीचं मात्र तिकडे लक्षच नव्हतं. तिची हळवी नजर एकसारखी साऱ्या दुकानभर फिरत होती, जणू कुणाला तरी शोधत होती. तिची ती नजर माझ्यावर येऊन स्थिरावली आणि एकदम तिच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू फुललं. तिच्या नजरेतली ती ओळख पाहून मी मात्र गोंधळले. माझ्या मेंदूच्या ओळख विभागात एकदम खळबळ माजली. ती मुलगी किंवा तिची आई या दोघींपैकी आधी कोणाला भेटण्याची नोंद सापडते का ते पाहण्यासाठी, पण तशी काहीही हिंट मिळाली नाही. माझ्या डोक्यातला गोंधळ चेहऱ्यावर दिसू नये म्हणून जरा जास्तच हसत मी त्या दोघींच्या दिशेने यायला निघाले. त्या गोडुलीकडे पाहत मी विचारलं, काय हवं आहे आमच्या परिराणीला? गोष्टीची पुस्तकं की आर्ट अँड क्राफ्टचं सामान? माझ्या जवळ येत ती गोडुली म्हणाली, काकू,
ते सगळं तर मी कालच घेऊन गेले होते. तिचं ते वाक्य ऐकताच माझ्या मेंदूच्या सगळ्या तारा एकदम जोडल्या गेल्या. अरेच्या, काल संध्याकाळीच तर येऊन गेली ही मुलगी दुकानात. बरीच पुस्तकं वगैरे घेऊन गेली होती. किती खुश होती ती जाताना. एक वेगळीच चमक होती तिच्या डोळ्यात. आत्ता आठवलं. मग आज काय डिमांड आहे मुलीची? तिच्या आईकडे पाहत मी विचारलं. तेव्हा काहीही उत्तर न देता ती फक्त कसमसं हसली. का कोणास ठाऊक, पण तिच्या त्या हसण्यात एक वेगळीच असहाय्यता आणि विषण्णता जाणवली मला. मी पुढे काही विचारणार इतक्यात माझा हात ओढत माझी परी मला म्हणाली, काकू, मी काल एक पुस्तक नेलं होतं. त्यातनं चुकीची माहिती दिलीये, म्हणून मला ते पुस्तक बदलून हवंय. तिचं ते बोलणं ऐकताच तिच्या आईच्या डोळ्यात मात्र पाणी तरळलं. ती म्हणाली, सॉरी मॅडम, ती उगाच तुम्हाला त्रास देते. मी किती समजवलं तिला, पण तिला पटतच नाहीये. आता तुम्हीच समजवा. हे बोलत असतानाच तिच्याही नकळत 2 अश्रू एकदम तिच्या गालावर ओघळले. मी तिच्या मुलीकडे पाहिलं. साहजिकच आपल्या आईला रडताना पाहून ती थोडीशी भांबावली असावी, कारण हिरमुसली होऊन ती आपल्या आईच्या मागे जाऊन उभी राहिली, खाली मान घालून आपली नाराजी लपवण्याचा प्रयत्न करत. हे प्रकरण दिसतं त्यापेक्षा अधिक गंभीर असल्याची जाणीव मला झाली. मी संतोषला सांगून त्या बाईंसाठी सरबत मागितलं आणि त्यांना बसायला सांगितलं. परीचा हात धरून मी पुस्तकांच्या शेल्फच्या दिशेने तिला घेऊन गेले. का कोणास ठाऊक, पण मला वाटत होतं की ती तिच्या आईसमोर आपल्या मनातलं बोलू नाही शकणार. तिथल्याच एका लाकडी स्टूलवर बसत मी तिला जवळ घेऊन विचारलं, हां, आता सांग बाळा, कोणतं पुस्तक बदलून हवंय तुला? माझ्या प्रश्नानं तिची कळी खुलली. आपल्या बॅगमधून एक पुस्तक काढून दाखवत ती म्हणाली, यातनं चुकीची माहिती दिलीये, म्हणून हे पुस्तक मला बदलून हवंय. मी पाहिलं तर ती एक छोटी ऑक्सफर्ड डिक्शनरी होती. तिच्या समाधानासाठी त्याची पानं चाळत मी म्हणाले, पण यात तर फक्त शब्दांचेच अर्थ दिले आहेत. मला मध्येच थांबवत ती म्हणाली, तेच तर, त्यात चुकीचा अर्थ दिला आहे. आता माझ्या मनातल्या गोंधळाची जागा कुतूहलाने घेतली होती. तिच्या कपाळावरची केसांची बट मागे सारत मी विचारलं, तुला असं का वाटतंय? काय झालं? नीट सांग पाहू मला. आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यायला तयार आहे हे पाहून तिला एकदम हुरूप आला आणि तिने मला सांगायला सुरुवात केली. काकू, जेव्हा माझी आई हॉस्पिटलमधून एक छोटंसं बाळ घेऊन आली होती ना, तेव्हा माझे बाबा पण आले होते घरी. आम्ही किती मज्जा केली. पण एके दिवशी माझे बाबा मला म्हणाले की आता त्यांना परत जायला लागणार, कारण त्यांची सुट्टी संपली आहे. पण मला अजून खूप खूप खेळायचं होतं बाबांसोबत. त्यांना माझ्या शाळेत घेऊन जायचं होतं. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे आई बाबा दोघं पण येतात शाळेत, पण माझी मात्र फक्त आईच येते नेहमी. आणि मग माझा वाढदिवस पण होता ना, मग मला माझ्या बाबांना केक खाऊ घालायचा होता. नवीन फ्रॉकमध्ये त्यांच्यासोबत खूप फोटो काढायचे होते. म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही नंतर जा. तेव्हा ते मला काय म्हणाले माहितीये? उत्तराच्या अपेक्षेनं तिनं माझ्याकडे रोखून पाहिलं. काय म्हणाले? मी पण तेवढीच उत्सुकता दाखवत तिला विचारलं. माझे बाबा मला म्हणाले की मी जेव्हा परत येईन तेव्हा तू म्हणशील ते सगळं आपण करूया, ओके? मग आम्ही दोघांनी एक लिस्ट बनवली. बाबा परत येतील तेव्हा काय काय करायचं त्याची. आम्ही सगळ्यांनी पिकनिकला जायचं, आईबाबांनी मिळून माझ्या शाळेत यायचं, माझ्या बक्षीस समारंभाला पण यायचं, आणि मग माझ्यासाठी आणि आमच्या बाळासाठी वाढदिवसाची खूप खूप गिफ्ट्स आणायची. आणि तुला माहितीये त्या लिस्टमध्ये प्रत्येक ठिकाणी बाबांनी काय लिहिलं? येस येस येस. सांगता सांगता परी एकदम गप्प झाली. अरे वा, मज्जाच आहे की मग. पण या सगळ्याचा आणि पुस्तक बदलून घेण्याचा काय संबंध? मी तिला विचारलं. आता परीच्याही डोळ्यात पाणी तरळलं. ती म्हणाली, माझ्या आईने सांगितलं की या पुस्तकात सगळ्या इंग्लिश शब्दांचे मराठीतून अर्थ दिले, म्हणून मी काल येसचा अर्थ शोधला तर त्यासमोर लिहिलं होतं की होय. मग बरोबरच तर आहे ते. येस म्हणजे होय. नाही ग काकू,
येस म्हणजे होय नसतं. येस म्हणजे कधीच नाही. हे तुला कोणी सांगितलं? मी एकदम तिला विचारलं. मला माहितीये, माझ्या आईने मला सांगितलंय की आता माझे बाबा कधीच नाही येणार. ते आमच्यापासून खूप लांब वर देवाकडे गेले. म्हणजेच त्यांनी जे लिस्टमध्ये येस 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 असं लिहिलं होतं ना, ते आता आम्ही कधीच नाही करू शकणार. म्हणजे येस म्हणजे होय नसतं. येसचा अर्थ असतो कधीच नाही. हे पुस्तक चुकीचं आहे. मला खरा अर्थ असलेलं पुस्तक हवंय. मी बोलणं ऐकून सुन्न झाले. बोलायला शब्दच सापडेनात. डोळ्यातलं पाणी परतवत मी एकदम तिला कुशीत ओढून घेतलं. धन्यवाद. विश्वास हाच नात्याचा भक्कम पाया असतो आणि संशय त्यातील दरी. एकदा का वेळ हातातून निघून गेली की ती कधीच परत येत नसते. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. श्रोते हो, आता तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडला असेल की या सगळ्या म्हणी, वाक्यप्रचार मी तुम्हाला का सांगत आहे. कारण आता जी कथा आपण ऐकणार आहोत त्या कथेमध्ये या सर्वांचा मतितार्थ अगदी सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये उलगडून सांगितला आहे. या सगळ्यांचा योग्य मेळ जर आपल्याला घालता आला तर काय होऊ शकतं, आणि हाच योग्य घातलेला मेळ जर विस्कटला तर काय होऊ शकतं, याचंच एक उदाहरण म्हणजे ही कथा आहे. तर कुठलाही विलंब न करता ऐकूया ही कथा. ही कथा सांगतायत सारिका शिंदे. नमस्कार, मी सारिका शिंदे सादर करते कथा गुऱ्याख्याचा खजिना. लेखक साने गुरुजी. फार पूर्वीची गोष्ट आहे ही. एकदा एक राजा शिकार करण्याकरिता जंगलात गेला असता मुसळधार पाऊस सुरू झाला. राजासोबतचे सगळेजण निघून गेले. राजा रस्ता चुकला. वाटेत त्याची एका लहानशा गुराख्याच्या मुलाशी भेट झाली. राजा म्हणाला, मुला, मी राजा, पण मी रस्ता चुकलोय. मुलगा म्हणाला, राजा पण रस्ता चुकतो वय? आम्ही नाही बा कधी चुकत. अंधारात नेमकं घराकडे जातो. राजा म्हणाला, अरे वा, हुशार दिसतोयस तू. तुझ्या घरात कोण कोण असतं? मुलगा म्हणाला, माझी आई समदं तीच शिकवती मला. राजा म्हणाला, अरे वा, छानच की, मग जायचं तिला भेटायला? मुलगा म्हणाला, हो जायचं की. असं म्हणत दोघं जण घरी निघाले. घरी आल्यावर मुलाने आईला हाक मारली, आई आई, राजा आलाय राजा. त्याची आई लगबगीनं घोंगडं घेऊन बाहेर आली. अगं बाई, राज आणि हित अवन तन गुळपाणी तरी घेऊन जा, असं म्हणत ती राजाचा पाहुणचार गुळपाण्याने करते. राजा विचारतो, याचं नाव काय? आई म्हणते, याचं नाव वय आल्ली हुज्जा. राजा म्हणतो, तुमचा मुलगा खूप हुशार आहे. मी याला माझ्या राज्यात घेऊन जातो, शिकवतो आणि प्रधान करतो. आल्ली हुज्जाची आई म्हणते, न गर बाबा, आम्ही आमच्या रानाचा राजाच आहोत. आम्हाला हितच आनंद मिळतो या. आल्ली हुज्जा म्हणतो, आई जाऊ दे की, मी लय मोठं होईन बघ. आई म्हणते, तुझी इच्छा असेल तर जा, पण ध्यानात ठेव, राजाची मर्जी म्हणजे आळवावानी. आज हाय तर उद्या नाही. आईला नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेऊन आल्ली हुज्जा राजासोबत निघून जातो. आल्ली हुज्जाच्या शिक्षणासाठी राजा चांगले शिक्षक नेमतो. राजाच्या नोकऱ्यांचा मात्र जळफळाट होतो. हा कोण कुठला मुलगा, याच्यावर बरी राजाची मर्जी, आणि आम्ही इतके वर्ष काम करतोय, आमच्यावर राजाची कधी मर्जी बसली नाही ती. आता आल्ली हुज्जा शिक्षण घेऊन हुशार होतो, तरबेज होतो. मग राजा त्याची खजिनदार म्हणून नियुक्ती करतो. हे झाल्यावर तर सगळेजण आणखीन चिडतात.
त्याला पाण्यात पाहतात आणि धावतच अलीहुजाची तक्रार करण्याकरिता राजाकडे जातात. राजेसाहेब, हा कोण कुठला जंगलातला मुलगा आणि तुम्ही त्याला खजिनदार केलात? पण राजा हलक्या कानाचा थोडाच असतो. राजा म्हणतो, होय, याच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. हा तुमच्यापेक्षा जास्त चांगलं काम करून दाखवेल. सुखाचे दिवस सरतात. राजा देवाघरी जातो. त्याच्या जागी त्याच्या मुलाची नियुक्ती होते. मुलगा तरुण, कुणी काही सांगितलं तर लगेच विश्वास ठेवणारा. सगळी नोकर मंडळी या नव्या राजाचे कान भरतात. राजाच्या मनात संशयाला सुरुवात होते. एक दिवस तो आज्ञाच करतो, खजिनदाराला बोलावून घ्या. आज्ञा होताच अलीहुजा हजर होतो. नमस्कार राजेसाहेब, काय झालं? आपण का बोलावलात मला? राजा उत्तर देतो, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची. अलीहुजा म्हणतो, मग घ्या की. अहो, लपवावं असं आहे तरी काय माझ्याकडे? सगळेजण अलीहुजाच्या घराची झडती घेण्यासाठी जातात. अगदी साधं घर, तिथे काही दिसत नाही त्यांना. पण एका कोपऱ्यात एका कपाटाला भलं मोठं कुलूप लावलेलं दिसतं. त्याकडे बोट दाखवत राजा विचारतो, काय आहे ह्यात? अलीहुजा म्हणतो, राजेसाहेब, अहो, यात तुमच्या उपयोगाचं काही एक नाही. यात आहे तो माझा खजिना. खजिना हा शब्द ऐकताच राजाचा संताप होतो. राजा आज्ञा करतो, फोडा ते कुलूप. राजाच्या आज्ञेसरशी कुलूप फोडलं जातं. पण त्यात काय असतं? सुंदरशी बासरी, फाटक्या वाहना आणि घोंगडं. अलीहुजा म्हणतो, राजेसाहेब, यात तुमच्या उपयोगाचं काही दिसलं तुम्हाला? राजा म्हणतो, नाही, खरंच यात माझ्या उपयोगाचं काही नव्हतं. तू खरंच प्रामाणिक आहेस. अलीहुजा म्हणतो, राजेसाहेब, तुमच्या या प्रशस्ती पत्रकाची मला आता काही एक गरज वाटत नाही. माझी आई म्हणत होती ना, ते शब्द अगदी खरे ठरले. राजाची मर्जी म्हणजे आळवावरचं पाणी. आज आहे तर उद्या नाही. आता मी परत जाईन तर हाच खजिना माझ्याबरोबर असेल. आणि जंगलातून मला या नोकरीकरिता नेलं गेलं होतं तेव्हा हाच खजिना माझ्याबरोबर होता. आणि आता मी ही नोकरी परत सोडतोय तर हाच खजिना माझ्यासोबत कायम असेल. आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे कधी न सरणारं माझ्या आईचं प्रेम. इतकं बोलून पाठ फिरवून अलीहुजा निघून जातो. राजाला त्याची चूक कळते, पश्चाताप होतो. पण काय उपयोग, वेळ निघून गेलेली असते. त्यानंतर गुराखी आणि त्याचा खजिना कधीच दिसत नाही. धन्यवाद. जो बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असं उगाच नाही म्हटलं जात. माणुसकीचा धर्म हा जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म आहे असं म्हटलं जातं. जर तुमच्याकडे तुमच्या गरजेच्या आणि संकटाच्या वेळी धावून येणारी माणसं असतील तर त्या माणसांची श्रीमंती तुमच्याजवळ असणाऱ्या पैशाच्या श्रीमंतीपेक्षा कमी ठरत नाही. तुम्ही किती गरीब आणि श्रीमंत आहात यापेक्षा तुम्ही एक माणूस म्हणून किती खरे आणि संस्कारी आहात याला जास्त महत्त्व आहे. तर हेच माणुसकीचं अनोखं दर्शन घडवून देण्यासाठी येत आहेत सुनीता निगम. त्यामुळे आता जास्त वेळ न दवडता ऐकूया ही कथा. मी सुनीता निगम सादर करते कथा माणुसकी. या कथेची लेखिका आहे रुपाली कोळंबेकर. एक गाव होते. त्या गावात वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या प्रतीची माणसे वास्तव्याला होती. त्यात काही सर्वसामान्य होते तर काही उच्च प्रतिष्ठित. अशी सर्व माणसे त्या गावात गुण्यागोविंदाने राहत असत. एकदा एक मधाचा व्यापारी त्या गावात आला. त्याने आपले दुकान तिथे मांडले.
गावात सर्वांनाच मध हवे असल्याने सर्वजण त्याच्याकडे मध खरेदी करण्यासाठी जाऊ लागले. परंतु तो व्यापारी उच्च प्रतिष्ठित लोकांशी अतिशय अदबीने वागायचा आणि गरिबांशी फारच हटकून वागत असे. त्यामुळे काही दिवसातच त्याचा धंदा चालेनासा झाला. त्याला आपले बस्तान बांधून त्या गावातून निघून जावे लागले. पुढे आणखी काही महिन्यांनी एक दुसरा व्यापारी त्या गावात आला. त्याचा मिरची विक्रीचा व्यवसाय होता. त्याने पहिल्या दिवशी फक्त पिशवीभरच मिरच्या आणल्या. सर्व गावकरी त्याच्याकडे मिरची खरेदी करण्यासाठी गेले आणि त्याच्याकडे आपापल्या गरजेनुसार मिरच्या विकत घेऊन जाऊ लागले. पहिल्याच दिवशी त्याने सर्व गावकऱ्यांच्या मनात आपल्यासाठी एक स्थान निर्माण केले. दुसऱ्या दिवशी तो गाडीभर मिरच्या घेऊन आला आणि त्याने आपले दुकान पुन्हा एकदा मांडले. असे बरेच दिवस चालू राहिले. हळूहळू त्या व्यापाऱ्याच्या छोट्याशा दुकानाचे मोठ्या दुकानात रूपांतर झाले. त्याला मिरचीचा व्यापारी म्हणून प्रसिद्धी मिळू लागली. सर्वजण त्याला ओळखू लागले. तेव्हा गावातले सरपंच आणि पाटील त्याच्याकडे गेले आणि त्याच्याशी बोलता बोलता ते म्हणाले, अरे तुला माहिती का, तुझ्या आधी एक मधाचा व्यापारी आला होता, पण तो काही फार काळ टिकू शकला नाही. मग तू रे बाबा असं काय केलंस? त्यावर तो व्यापारी म्हणाला, अहो महोदय, मी फक्त लोकांच्या गरजांकडे लक्ष दिलं आणि त्यांना हवं तसं देत राहिलो. त्यांच्याशी व्यवहार व्यवस्थित ठेवला. मिरची ही जरी तिखट असली तरी तो विकणाऱ्याच्या जिभेवर गोडवा असला तर त्याची कुठलीही वस्तू विकली जाते, नाही का? त्याच्या या बोलण्यावर सरपंच आणि पाटील यांना खूप आनंद झाला. ते खूप खुश झाले त्याच्यावर आणि त्यांनी संपूर्ण गावासमोर त्याचा सत्कार केला. गावालाही खूप आनंद झाला. सर्व गावकऱ्यांनी त्याला सर्वांसमोर काही मत मांडण्यास सांगितल्यावर तो फक्त एकच गोष्ट सगळ्यांना सांगू लागला. त्याने सांगितलं, माणसाने नेहमी माणसाशी माणुसकीने वागावे, यातच सर्व काही येते. धन्यवाद. श्रोते हो, विद्या, कला, शिक्षण या अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही त्या जितक्या वाटाल, जितक्या जास्त प्रमाणात त्याचं आदान प्रदान कराल, तितकं ते कायम वाढतच जातं. दिवसेंदिवस तुमच्या ज्ञानात, बुद्धिमत्तेत कायम भर पडत जाते. आणि मनुष्य हा तर आयुष्यभर विद्यार्थीच असतो. त्यातल्या त्यात कलेचा, विद्येचा महासागर हा इतका मोठा, भव्य, विशाल आणि विस्तीर्ण आहे की त्याला पार करताना संपूर्ण जन्मही कमी पडावा.
शिक्षण घेण्यासाठी वयाची कुठलीच मर्यादा नसते हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर विद्येचं हेच महत्त्व आपल्या कथेतून पटवून देण्यासाठी कथा सांगतायत ऋतुजा खारकर. तर क्षणाचाही विलंब न करता ऐकूया ही कथा. नमस्कार, माझं नाव ऋतुजा खारकर. आज मी आपल्याला एक कथा सांगणार आहे. या कथेचे शीर्षक आहे श्रेष्ठ दान. लेखक साने गुरुजी. शाळेतील काही विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा गुरुजींनी त्या विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा अशी होती की प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज महिनाभर काहीतरी दान करावे आणि एका महिन्यानंतर होणाऱ्या विद्यार्थी सभेमध्ये प्रत्येकाने आपण केलेल्या दानाविषयी माहिती द्यावी. ज्याचं दान सर्वोत्तम किंवा सर्वात श्रेष्ठ असेल त्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येईल. हे ऐकून काही विद्यार्थी आनंदी झाले, काही उदास झाले, तर काही विचारातच पडले. वर्गातील एक श्रीमंत विद्यार्थी घरी जाऊन आपल्या बाबांना म्हणाला की बाबा, तुम्ही मला 30 चादरा विकत घेऊन द्या. दररोज एक चादर महिनाभर मी एका गरजू व्यक्तीला दान करेन. दुसरा मुलगा त्याच्या आईजवळ गेला आणि म्हणाला की आई, तू मला 30 रुपये दे. दररोज 1 रुपया मी एका भिकाऱ्याला दान करत जाईल. तिसरा मुलगा आपल्या आईजवळ जाऊन म्हणाला की आई, तू रोज 1 पोळी जास्त बनवत जा, निदान महिनाभर तरी. जो कोणी भुकेलेला असेल त्याला मी ती 1 पोळी जेवायला देत जाईल. त्याच वर्गात एक गरीब पण अतिशय हुशार असा विद्यार्थी होता. त्याचं नाव होतं विद्येश. त्याला विचारात पडलेला बघून आईने त्याला विचारले की काय झालं. तेव्हा विद्येशने गुरुजींनी शाळेत आयोजित केलेल्या त्या स्पर्धेविषयी सांगितले. तेव्हा आई म्हणाली, अरे मग त्यात इतका विचार काय करायचा आहे? तुझ्या नावातच तर तू द्यावयाचे दान लपलेले आहे. विद्येश, आपल्या आजूबाजूच्या अडाणी अशिक्षित लोकांना तू रोज शिकवत जा. विद्येशला आईचा हा सल्ला खूप आवडला आणि त्याने तसेच केले. एका महिन्यानंतर विद्यार्थी सभेचा दिवस उजाडला. गुरुजी एकामागून एक प्रत्येक विद्यार्थ्याला विचारू लागले महिनाभर त्याने जे दान केले त्याबद्दल. प्रत्येक विद्यार्थी आपलंच दान कसं सर्वोत्तम सर्वात श्रेष्ठ आहे ते पटवून देऊ लागला. शेवटी विद्येशचा क्रमांक आला. गुरुजींनी त्याला विचारले. तेव्हा विद्येशने महिनाभर त्याने जे कार्य केले त्याविषयी सांगितले. आणि इतकेच नाही तर सोबत तो त्या मुलांनाही घेऊन आला होता ज्या मुलांना त्याने महिनाभर शिकवले होते. गुरुजींनी त्या मुलांना काही वाक्य लिहायला आणि वाचायला दिली. त्यांना ती अगदी अचूक जमली. हे बघून गुरुजींना विद्येशचा खूप अभिमान वाटला आणि त्याच्या हुशारीचे सुद्धा कौतुक वाटले. गुरुजींनी विद्येशलाच पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले. तात्पर्य, इतर कुठलेही दान संपत्ती नष्ट पावणारी असते, पण विद्यादान हे एकमेव असं दान आहे की तुम्ही त्याला जितकं वाटाल तितकं ते वाढत जातं. आणि मनुष्य हा तर आयुष्यभर विद्यार्थीच असतो. त्यामुळे विद्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. धन्यवाद. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. रसिक हो, दुष्काळात 13वा महिना असं तुम्ही ऐकलं असेल, किंवा संकट आली की सगळी एका पाठोपाठच येतात असंही काहीसं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आपल्या कथेतील या कुटुंबावर देखील अशीच काहीशी परिस्थिती ओढावली आहे.
सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्यांच्यावर आलेली ही परिस्थिती, त्यांच्यावर ओढावलेलं हे संकट खरोखरच मन हेलावून टाकणारं आणि मनाला सुन्न करून सोडणारं आहे. एकदा क्षणी आपला थरकाप उडवणारी ही कथा आहे. तर क्षणाचाही विलंब न करता ऐकूया ही कथा. ही कथा सांगतायत अश्विनी शेवाणे. नमस्कार, मी अश्विनी भीमराव शेवाणे. कथेचं शीर्षक आहे भाकरीचा चंद्र आणि कथाकार आहे श्री चंद्रबोधी गायवटे, सहाय्यक शिक्षक, यवतमाळ. पावसाची रिपरिप सुरूच होती. खुशाल आपल्या झोपडीवजा घरात भिंतीला टेकून आकाशाकडे नजर टाकत होता. आभाळ अजूनही भरलेलंच होतं. आणखी 2-4 दिवस तरी पाऊस उघडण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. खुशालची बायको पार्वता घर कुठून गळतंय याचा शोध घेत गळणाऱ्या ठिकाणी भांडे ठेवून घरातील जमीन कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्यांची दोन्ही मुलं गजानन आणि मंजू दोघंही आईच्या मागे पुढे फिरत आपला वेळ घालविण्याचा प्रयत्न करीत होते. सततच्या सुरू असलेल्या पावसानं सर्वांना घरात बसून राहण्याची वेळ आणली होती. 2 दिवसाआधी सुरू झालेल्या पावसानं सुखावलेला खुशाल आता मात्र चिंतेत पडला होता. पाऊस सुरू झाला तेव्हापासून त्याच्या हाताला काम नव्हतं. काम नसल्यानं आर्थिक अडचण तर होतीच, परंतु अनेकांची देणी थकलेली असल्यानं कुणाकडे उसनवार तरी कसं मागावं या विवंचनेत तो अधिकाधिक चिंतामग्न होऊन शून्य दृष्टीनं आकाशाकडे बघत होता. तेवढ्यात मंजूचा आवाज त्याच्या कानावर पडला. माव, मला भूक लागली, काहीतरी खाले दे न व. मंजूची खाण्याची मागणी ऐकताच पार्वताच्या मनात धस्स झालं. घरात असलं नसलं सर्व सामान गेल्या 2-3 दिवसात संपत आलं होतं. आता कसं तरी चटणी भाकर खाऊन दिवस काढणं सुरू होतं. अशातच मंजूची खाण्याची मागणी ऐकून पार्वता कळवळली. काय करावं तिला काही सुचेना. ती मंजूजवळ गेली, तिला आपल्या छातीशी लावलं आणि समजावणीच्या सुरात म्हणाली, म्हणजे पोरी, तुला भूक लागली ना? वय मा, मला लई भूक लागली. पोरी, बाहेर पाणी सुरूच आहे का नाही? 2 दिवसापासून मला काही मजुरी बी नाही. तू बास अधिक कामाला गेला नाही, त्याच्यानं आपल्या घरचं खाचं समुद्र सरलं. आता हे पाणी कमी झालं का मी तुया धुरपता मोठी आईकडं जाईन न पायली भर दाणे आणीन, मग माया मंजीले गरमागरम भाकर खाऊ घालीन. पार्वता मंजूला समजावणीच्या सुरात म्हणाली. 10 वर्षाची मंजू आईचं बोलणं शांतपणे ऐकत होती. आई व्यक्त करीत असलेल्या भावना ती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या बाबत बुद्धीला काय पटलं कुणास ठाऊक. ती म्हणाली, मा, पाणी उघडल्यावर मोठी मायच्या घरून नक्की आणशील न दाणे? नक्की आणीन ग माहेराणी, पार्वता म्हणाली. मंजूची पार्वतानं कशी कशी समजूत काढली. मंजूला दिलेलं आश्वासन पूर्ण होईल की नाही याची भीतीही तिला वाटत होती. पाऊस जराही उसंत घेत नव्हता. उलट पावसानं आपला जोर आणखीनच वाढवला होता. फाटक्या बंडीतील खुशाल आपल्या दोन्ही गुडघ्यात डोकं टेकून खिन्न मनानं विचार करत बसला होता. डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. हाताला काम नाही, घरात खायला दाणा नाही, अशातच महापूर आला तर काय करावं काही सुचेना. तेवढ्यात पार्वता गुडघ्यापर्यंत पातळ खोचून डोक्यावर पदर घेत बाहेर जाण्याच्या तयारीला लागली. पार्वता बाहेर जाते हे बघून खुशालने हटकले. काओ पार्वते, एवढ्या पाण्यात कुठे निघाली? अहो, धुरपतीच्या घरून उलिशे दाणे तरी आणतो, आता लेकराईचे हाल मायाच्यानं नाही पायनं होत, असे म्हणतच पार्वतानं आपला पाय दाराबाहेर टाकला. खुशालला काय बोलावं काही कळलंच नाही. तो केवळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती डोळ्याआड होईपर्यंत बघत बसला. पार्वता लगबगीनं दाणे घेऊन आली. अंगावरची कापडं सगळी पाण्याने भिजली होती. फाटक्या लुगड्यातील उसवलेल्या ठिगळातून तिच्या तरुणाईला लागलेलं ग्रहण दिसत होतं. घरात आल्या आल्या पार्वता पावसाला शिव्याशाप देत आपलं लुगडं बदलवायला लागली. बाण बुहाऱ्या वाणाचं पाणी जेव्हा गरज राहीन तेव्हा नाही पडणार न, आता अकातल्यासारखं येऊन पडलं. पार्वताचं बोलणं ऐकून खुशाल समजावणीच्या सुरात म्हणाला, अहो, आला तिकूनही म्हणाचं आणि नाही आला तिकूनही म्हणाचं, जाऊ दे, त्याचं काम तो करते, आपलं काम आपण करा. पार्वताला खुशालचं बोलणं ऐकून पुन्हा चिड आली. हो, तुमच्या घरी मोठी इस्टेटच लागून गेली आहे का नाही? महिनाभर पाणी आलं तरी फिकर नाही. इथं तर उद्या चूल पेटन का नाही त्याची फिकर पडते. 8 दिवसापासून हाताले काम नाही, काय करावं काही सुचत नाही. पार्वता तक्रारीच्या सुरात खुशालला चिडवत म्हणाली. सगळी कापडं बदलून झाल्यावर ती जात्यावर दाणे दळायला बसली.
आपल्या आईनं दाणे आणलेले बघून मंजूला फार आनंद झाला. आज तरी आपल्याला पोटभर जेवायला मिळणार म्हणून ती आनंदात होती. आनंदाच्या भरात ती शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या कविता म्हणत आपला वेळ घालवत होती. पाण्याचा संचार घरात जागोजागी दिसून येत होता. गजानन मात्र आपलं घर कसं कोरडं राहील याच प्रयत्नात होता. त्याच्या प्रयत्नाला फारसं काही यश येत नव्हतं. एका ठिकाणचं गळणं थांबलं की दुसऱ्या ठिकाणी गळायला सुरुवात व्हायची. त्यामुळे तोही आता कंटाळून गेला होता. त्याची ही कृती बघून खुशाल आपल्या जागेवरूनच म्हणाला, जाऊ देणारे बुवा गजानन, तू काहिले त्या पाण्याच्या मागं लागून राहिला? गळते तेवढं गळू दे, वाहून तर नाही जाऊ ना आपण. वडिलांचं बोलणं ऐकून गजानन ते गळत असलेल्या जागी भांडं लावण्याचं काम बंद करून तोही कोरडी जागा बघून आपल्या वडिलांसारखा बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत बसला. पार्वतानं कशी तरी चूल पेटवली. लाकडं ओली असल्यानं संपूर्ण धूर घरभर पसरत होता. पार्वता कशी तरी चुलीवर भाकरी करायला लागली. गरम गरम पिठलं आणि भाकरी सर्वांना खायला मिळणार या आनंदातच पार्वताच्या डोळ्यात आसवं तरळली. तरळलेल्या आसवातच तिला मंजूच्या जन्माच्या मागील प्रसंग आठवला. 10 वर्षाआधी अशाच प्रकारे पावसानं सगळीकडे थैमान घातलं होतं. संपूर्ण गावाला पुरानं वेढलं होतं. अशातच पार्वताचा 9 महिना भरून पोट दुखायला सुरुवात झाली होती. तिची सासू बायजा तिच्याकडे लक्ष देत होती. खुशाल गावातील दाईला आणण्यासाठी बाहेर पडला. तेवढ्यात पाण्याचा एक लोंढा येऊन घरात शिरला. पार्वता खाटेवर होती आणि तिची संपूर्ण खाट पाण्यावर होती. अशातच पार्वताच्या कळा वाढायला सुरुवात झाली. आता तिच्या सासूला तिचं बाळंतपण करण्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणून बायजानं स्वतःला सावरलं आणि बाळंतपणाच्या तयारीला लागली. लवकरच घरातून बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. खुशाल दाईला न आणताच आला. घरात बघतो तर काय, घरभर पाणी साचलेलं व पाण्यावर पार्वताची खाट व खाटेवर पार्वता चिमुकल्या मुलीला दूध देत होती. खुशालला अतिशय आनंद झाला. मंजूच्या जन्माचा प्रसंग तिच्या डोळ्यात तरळलेल्या असतानाच तिला येत असलेल्या जळकट वासानं भानावर आली. बघते तर काय, तव्यावरची भाकर संपूर्ण कोळसा झाली होती. पार्वताला स्वतःला हसू आलं. पदरानं आपले डोळे पुसून तिनं सर्वांना जेवायला हाक मारली. मंजू आणि गजानन दोघंही समोरून धावत आले. खुशालही आपला गोंडपाट घेऊन जेवायला बसला. पार्वतानं प्रत्येकाच्या ताटात गरम पिठलं आणि एक भाकर वाढली. सर्वजण जेवायला सुरुवात करणार तोच पाण्याची एक मोठी लाट घरात घुसली आणि कुणाला काही कळायच्या संपूर्ण घरच्या घर वाहून न्यायला सुरुवात केली. गावातील नदीवरचा पूल फुटून पाण्याने अकराळ विक्राळ रूप धारण करून संपूर्ण गावभर पाण्याने आपले साम्राज्य पसरवले होते. गावातील अनेक घरात पाणी शिरल्यानं जिकडं तिकडं हाहाकार माजला होता. खुशाल आणि खुशालचं संपूर्ण कुटुंब पाण्याच्या लाटेनं इकडं तिकडं फेकल्या गेलं होतं. कोण कुठं आहे याची काहीच खबर नव्हती. 2 दिवस पुराचं पाणी गावभर तांडव नृत्य करीत होतं. हळूहळू पाणी ओसरायला लागलं. खुशालचा जीव सुदैवानं वाचला होता. तो कसाबसा जखमांनी भरलेलं शरीर, अंगावरील वस्त्रांच्या झालेल्या चिंध्या सांभाळत उठून बसला. त्यानं आपल्या बायको मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. संपूर्ण गावालाच पुरानं वेढल्यानं जिकडं तिकडं जखमी लोक आकांत करत विव्हळत होते. पुरात बळी गेलेल्यांचे नातेवाईक त्यांच्याजवळ शोकमग्न अवस्थेत आक्रोश करत बसले होते. मृत्यूनं आणि वेदनांनी संपूर्ण गावभर आपलं सावट पसरवलं होतं. खुशाल या आकांतात आपल्या परिवाराला शोधू लागला. अशातच भिरभिरणारी त्याची नजर पार्वता आणि गजाननवर गेली. तो कसाबसा त्यांच्यापर्यंत जाऊन पोचला. पार्वता आणि गजानन खुशालला बघून ओक्साबोक्षी रडायला लागली. दोघांचंही दैव बलवत्तर, म्हणूनच जखमांपलीकडे त्यांनाही कुठलीच इजा झाली नव्हती. मात्र मंजू, ती कुठे आहे? सर्वांच्या मनात एकच प्रश्न. लगेचच तिघांनी मिळून मंजूचा शोध घ्यायला सुरुवात केली. पार्वताच्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांनी थैमान घातले होते. तिची मायेची नजर प्रत्येक मुलीत आपल्या मंजूला शोधत होती. शोध घेत घेत तिघेही नदीच्या दिशेने निघाले. भिरभिरणारी पार्वताची नजर समोर चिखलात रोतून बसलेल्या मुलीकडे गेली. पार्वता धावत जाऊन बघते तर काय, तिची मंजूच होती ती. होय, तिचीच मंजू होती ती. क्षणभर तिला काय करावं काही सुचेना. स्तब्धपणे ती तिच्याकडे बघतच राहिली. आणि मग अचानक तिच्या आसवांचा बांध फुटला आणि मंजूच्या निश्चित पडलेल्या देहावर स्वतःला झोकून देत रडायला लागली. एव्हाना खुशाल आणि गजाननलाही कळून चुकलं होतं. मंजूने या जगाचा आणि आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. खुशालचंही हृदय पिवटून निघालं. संपूर्ण आभाळ कोसळून पायाखालची जमीन निसटून गेल्याचा भास त्याला होऊ लागला. आपलं डोंगरा एवढं दुःख रडून मोकळं करण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता. तिघही जण ओक्साबोक्षी रडायला लागले. पार्वतानं मंजूचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं
आणि तिच्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरवायला लागली. तेव्हा अचानक तिचं लक्ष मंजूच्या आवडलेल्या मुठीकडे गेलं. डबडबलेल्या आसवांनी बघते तर काय, मंजूच्या मुठीत तिनं 2 दिवसाआधी करून दिलेल्या भाकरीचा तुकडा होता. तिच्या हातातील भाकरीचा तुकडा आपल्या हातात घेत कितीतरी वेळ पार्वता त्याकडे बघत राहिली. पार्वताचं हृदय आणखीनच भरून आलं. आपल्या गरिबीच्या संसारात आपली मंजू भाकरीचा चंद्र फुलवून चंद्रावर निघून गेली या भावनेनं पार्वतानं आकाशाकडे नजर टाकली आणि बराच वेळ फुललेल्या पौर्णिमेच्या चंद्राकडे टक लावून बघत बसली. धन्यवाद. काय म्हणताय मग रसिका मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना विसावा या कथासंग्रहातील कथा आवडल्या ना? यातील कथा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी केलेले त्या कथेचे सादरीकरण याबाबतच्या तुम्हा सर्वांच्या अमूल्य अशा प्रतिक्रिया आणि अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आणि त्या कथेचे सादरीकरण आपल्या सर्वांना दिवाळीच्या या उत्सवामध्ये विसाव्याचे काही क्षण नक्कीच देऊन जातील. परत एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. दर्जेदार साहित्यमय कृतीचा अविरत आनंद लुटण्यासाठी ऐकत रहा साहित्य उत्सव. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.